पद्धत काय वागण्याची रीत काय ती पाहिजे हो म्हणजे तुम्ही माझ्या बायको बद्दल बोलताय. हो हो तिच्याबद्दल बोलतोय मी आल्या तुला दुसरी कोण काय भेटलीच नाही का ना हो तिच्यात काय कमी आहे. तिच्यात काय कमी नाही पण ती काय पण कामाची नाही ना ना हो कामाची कशी नाही म्हणता. हो ती सगळी कामं करते. तुम्ही आधी घरी चला. तिनं ना स्वयंपाक करून ठेवलाय तुमच्यासाठी. तुम्ही खाल्लात ना तर म्हणाल मंदा काही चॉईस आहे तुझी. हो नाना माझी बायको ना सुगरण आहे सुगरण. इकडे इकडे त्या सुगरिणीला घे आणि आलाय तसा परत उडत उडत मुंबईला जा मग येतो मी जा. नाना गेलो असतो मुंबईला. पण तुम्हाला एकट्याला तुम्ही कसं जाऊ. तुम्ही मला बाप्पाची छाया दिली. हो आईची माया दिली. तुम्हाला म्हातारपणी आधार द्यायचा सोडून मी मुंबईला परत जाऊ. हो लोक असतील हो ना. तुला लोक असतील आणि माझे काय गुणगान गातील. अरे ही भावकी माझा दात घासील दात. भाऊजी तुमचा दात कशाला घासील. अशा विषयात भावकी बसल्यावर दात घासते का दात घाशात घालते तुला नाही समजणार. पहिल्यांदा तू तुझं पण काला कर मग मी येतो. मी येणार नाही म्हणजे नाही. असे रागवता का माझ्यावर. अहो तिच्यात असं काय कमी आहे. काय कमी नाही पण काय कामा नाही हे तू महापाप केलेस तिला आणून. नाना प्रेम करणं म्हणजे पाप असतं. रांडेच्या लग्न अगोदर नाना प्रेमात सगळं माप असतं ना. जन्म मेल्याचं प्रेम. अरे तुला करताना काय नाही वाटलं पण मला तर गावात तोंड दाखवायला जागा नाही. अरे बाकी काय नाही भावकीच. त्यात काय होणार सगळं जण करतात. अरे पण त्या सर्वांनी मी सांगायचो माझा म्हणतात चांगला मुलगा आहे गुणी मुलगा आहे कुणाची अध्यात नाही का मध्यात नाही काय पोरीचा कुठचा नाद नाही त्याला. पण म्हणतात तू मुंबईला जाऊन नको मित्राच्या वाईट संगतीला लागून स्वतःचा सत्यानाश करून घेतात आणि हाच तर तुझ्या वाईट संगतीचा परिणाम आहे. नाना मला एक वेळ माफ करा. आता परत असं कधीच करणार नाही. तुम्ही आधी घरी चला. आम्ही तुम्हाला ना जोड्यानं नमस्कार करू. जोड्यान आणि तुला नमस्कार केला तर जोड्या नाना नाही तर पैत्यान गाबा. पण नाना मला तुमच्या चरणावरती ठेवले माता. आता खाली जाता मी येणार नाही म्हणजे नाही. ठीक आहे नका येऊ. जातो मी. मी प्रेम केलं. त्या प्रेमात आंधळाहून माझा पाय घसरला. त्याची शिक्षा मला देवाने दिलीच. माझ्यामुळे तिला दिवस गेले. हे लक्षात आल्यानंतर तुम्ही तिच्याशी रजिस्टर लग्न केलं म्हणजे तुमच्या दृष्टीने पापच केलं. तरी पण तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी मी गावी आलो. हो पोटच्या गोळ्या समान वाढवलेला आहे अनाथाला लहानाचा मोठा केला आणि आज त्यालाच मोठा करायला निघाला. नाना नाना प्रेमाच्या धुंदीत घडलेल्या पापाचं प्रायश्चित म्हणून मी लग्न केलं. पण हे जर प्रायश्चित पाप असेल तर आत्ताच्या आत्ता जाऊन आम्ही आमचं जीवन संपून टाकतो. जातो माग फिर. अरे तुझ्या बापाला मरताना मी वचन दिलं होतं की तुला लहानाचा मोठा करी तुला कधीच अंतर देणार नाही. पण तू म्हणतोस म्हणून एक तुला माफ करतो. एक वेळ तुला संधी देतो. नाना नाना हो नाना काय चाललंय काय. अरे मंदार तू कधी आलास. हे भावी प्रेम आहे तुमच्या दोघांचं. हे एकदम मिठी. अरे थोड्या वेळापूर्वी झालो आतमध्ये होता. हो अरे पण तू मुंबईतून कधी आलास. काल संध्याकाळी झालो. एकटाच. दुसऱ्या दोनाची चहा हात करून आलाय तू. बघू बघू अरे काय आणि तुझे हात बघू. हो नाना नाही काय